मी या घराची ऑनर आहे आणि हे घर आम्हाला विकायचंय, अर्जंट विकायचंय, पैशाची गरज आहे आणि मध्ये कोणी संमती नकोय. जर कोणाला घ्यायचं असेल ना तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आता मी तुम्हाला घर दाखवू शकता. मी या घराची ऑनर असून मला हे घर लवकरात लवकर विकून टाकायचे आहे. जर कोणाला घ्यायचे असेल तर विदाऊट दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला मध्ये न घेता तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. इथं 3000 लिटरची पाण्याची टाकी आणि इथं बाजूलाच पाण्याचा नळ आहे आणि इथं ही 24 तास पाण्याचं कनेक्शन आहे आणि हेही टेरेस आहे. इकडं तुम्ही कपडे वाळू शकता आणि इथून सुंदर असा व्ह्यू पाहू शकता. मी या घराची ऑनर असून मला हे घर लवकरात लवकर विकून टाकायचे आहे. जर कोणाला घ्यायचे असेल तर विदाऊट दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीला मध्ये न घेता तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज. आणि आज डायरेक्टली मालकाची प्रॉपर्टी इथं अपलोड झालेली आहे. मालकाचा नंबर सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. मी सगळं सांगतो तुम्हाला. बघा, तुम्हाला मालकाचा नंबर पाहिजे ना तर तुम्हाला सबस्क्राईबचा बटन आणि लाईकचा बटन आणि एक कमेंट करायचं आहे आणि ते डायरेक्टली तिथं तुम्हाला मालकाचा नंबर शो होणार आहे. आणि शो कुठं होणार आहे? सबस्क्राईब केल्यानंतर, लाईक केल्यानंतर. तर सांगतो मी कुठं होणार आहे. पण काय माहिती का, एवढे व्हिडिओला अक्षरच्या पाठीमागचा व्हिडिओ त्या ताईंचा आपण अपलोड केला होता, एवढे व्ह्यूज गेले, पण सबस्क्राईब लोक करत नाही. मी त्या लोकांना सांगणार आहे की तुम्ही चुकीचं करू राहिलेले. कारण की इथं वारंवार आपल्या या चॅनलवरती मालकांच्या प्रॉपर्टी अपलोड होऊ राहिलेली आणि थेट ओनरचेच नंबर आपण इथं देतो. वाटलंच तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही चेक करा. बघा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला असेल तर सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, एक कमेंट केलं तर तो जो लॉक आहे ऑटोमॅटिकली उघडणार आहे आणि तुम्हाला नंबर मालकाचा दिसणार आहे. बघा, हे घर जे आहे हे 3 मजलीचे घर आहे. इंडिपेंडेंट रो हाऊस सारखे घर आहे. पुणे सिटीमध्ये आहे, कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे. अहो, अगदी सगळं काय सांगतो, एक एक तंतोतंतोची डिटेल देणार आहे. आता मी काही स्टार्टिंगलाच बोलून टाकलं एरिया, लोकेशन, तर काय राहणार का? बघा, थोडंसं सबूर पाहिजे. काय होतं माहिती का, आजकाल मी बघतो लोक नंबर दिसला ना लगेच कॉल करायला चालू करतात. तो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये नंबर आपण इकडं खाली दिला होता. कशासाठी? की तुम्ही आमच्या चॅनलला काहीतरी गुगल पे, फोन पे करा. पण लोक डायरेक्टली कॉल करत होते, मला विचारत होते की साहेब त्या घराचा लोकेशन काय आहे, त्या घराचा एरिया म्हणजे किती स्क्वेअर फीटचा आहे, बरोबर ना? हे प्रश्न त्यांचे होते. आणि त्याचे रेट काय आहे आणि पुण्यामध्ये कुठं आहे, म्हणजे लोकेशन म्हणजे कुठं आहे पुण्यामध्ये, एवढे प्रश्न होते. आणि लोक बघा, एक एक लोक तर अक्षरशः भांडत होते. अहो, खरं एवढे मला कॉल आले, त्याच्यामधले काहीतरी मला एवढे कॉल आले, विसरू नका, म्हणजे विचारू नका तेवढे कॉल, म्हणजे 50-60 हजार एवढे कॉल आम्ही उचलले असेल. आणि ओनरला पण तेवढेच कॉल गेलेले आहेत अक्षरशः. आणि आपल्या या चॅनलवरती बघा, जे पण मला बघत आहे, बघा, कोणाला घर विकायचे असेल, जागा विकायची असेल, ओके, फ्लॅट विकायचे असेल, म्हणजे शेती पण विकायची असेल, तुमचं पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या, त्या लोकांनी, आता मी नंबर इथं नाही देणार आहे, नाहीतर मला लोक कॉल करणार आहे. कारण की लोक व्हिडिओ बघतात, संपूर्ण बघतात, माहिती घेतात. आणि केव्हा बघतात की तेव्हा ज्या घराचा व्हिडिओ चालू असला ना तेव्हा लोक बघत असतात. आता कदाचित कमी लोक इथपर्यंत पोहोचले असेल. बघा, नंबर देणार आहे मी, कसं काय भेटणार मालकाचा. मी खोटा व्हिडिओ बनवत नाही, टाइमपास इथं करत नाही. एक एक डिटेल आपल्याकडं असती आणि त्याचा सबूत मला द्यायची गरज नाही. कारण की पाठीमागचा व्हिडिओ बघा, मालकाचा नंबर दिलेले. आता ह्या रो हाऊस बद्दल आपण बोलायला चालू करू, पण परत एकदा परत सांगतो मी, बघा, तुम्ही तुमचं नुकसान करणार. कसं काय?
चॅनलला बघा तुम्हाला सबस्क्राईबचा बटन दाबवायचं आहे. बघा इथं असेल सबस्क्राईबचा बटन. अहो हे स्पीकर आहे, खाली आहे, पांढरा कलरचा आहे आणि ते हात सारखा बटन आहे, त्याला तुम्ही दाबा आणि एखादा चांगलं कमेंट करा. का माहिती का, ह्या चॅनलवरती नो एजंट नो ब्रोकर, डायरेक्टली मालकांचे नंबर द्यायची कोशिश चालू आहे. आम्ही काय करतो, संपूर्ण टीम जी आहे, भरपूर अशा साईट आहेत, त्यांच्या साईटचं नाव घ्यायला नको इथं, कारण की त्या लोकांना आपण उगीच कशाला प्रमोट करायचं. तर त्या लोकांना, जे मालक लोक आहेत, त्यांना कॉल करून करून आम्ही सांगतात की तुमचा, आम्ही मालक लोकांना सांगतो की तुम्ही ओनर आहे का ब्रोकर आहे. ते म्हणतात मालक आहे. तर त्यांना आम्ही डायरेक्टली बोलतो की साहेब तुमचा व्हिडिओ बघितला होता आणि तुमचा नंबर सापडला आणि तुम्हाला तो घर विकायचा आहे का. डायरेक्टली आम्ही त्यांना अप्रोच करतो आणि म्हणतो पण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती तुमच्या घराचा व्हिडिओ आम्ही अपलोड करणार आहे. डायरेक्टली व्हिडिओ तुमचा अपलोड होणार आहे आणि हजारो लाखो लोक तुम्हाला बघणार आहे आणि तुमचा नंबर सुद्धा त्यांच्यापर्यंत, आम्ही जे लोक बघतात ना आमचे सबस्क्रायबर, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहे. तर बरेचसे म्हणजे बोलत असतो आपण ओनर लोकांना. मंडळी, ज्यांना पण घर जागा, मी बोललो तुम्हाला परत एकदा, पुण्यामध्ये असू द्या किंवा महाराष्ट्रामध्ये असू द्या, त्या लोकांपर्यंत माझा नंबर तुम्ही पोहोचवा. आता ह्या घराबद्दल मी तुम्हाला काय बोलू. स्टार्टिंगला तुम्हाला आहे ना 4 व्हीलर 2 व्हीलर आपल्या गेटमध्ये तुम्ही पार्किंग करू शकतात. एकदम व्यवस्थित आहे पार्किंग, लय भारी या घराची. आणि डायरेक्टली 3 मजलीची बिल्डिंग आहे. प्लॉटचा जो साईज आहे इथला, तर तो बघायला गेलं 500 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे. 500 स्क्वेअर फीटचा प्लॉट आहे आणि बांधकाम जो झालेला आहे तो 400 स्क्वेअर फीटचा बांधकाम झालेला आहे. अहो खालचा बांधकाम आहे, आपण ग्राउंड प्लसचा बोलतो की बांधकाम, मग त्याच्यावरती नाही का. मग त्यानंतर फर्स्ट फ्लोअरचा बांधकाम आहे, वरती बांधकाम आहे, मग त्याच्यावरती बांधकाम आहे. आता त्याच्यामध्ये जे रूम आहे, तर एक रूम बंद आहे सध्याला, 1 RK खाली आहे. का 1 RKचा आहे माहिती का तुम्हाला. हे जे आहे इथं जिना दिलेला त्यांनी आणि खाली पाण्याची टाकी दिलेली आहे, पार्किंग दिलेली आहे, म्हणून एक साईडला 1 RK त्यांनी काढलेले आहे. लाईटीचं मीटर आहे. मग त्यानंतर वरती गेलं तर थेट तुम्हाला 1 BHK भेटणार आहे. 1 BHK. आता त्याच्यावरती काय आहे गेस करा तुम्ही. तुम्ही डायरेक्टली मालकाला विचारा त्याच्यावरती काय आहे. नंबर मालकाचा देतो मी तुम्हाला. नंबर कुठे भेटणार आहे तुम्ही जा बघा. तुम्ही लाईक करणार आहे, सबस्क्राईब करणार आहे. पहिला सबस्क्राईब करा, त्यानंतर लाईक करा आणि कमेंट केला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या मालकाचा नंबर दिलेला आहे. आणि हा जो लोकेशन आहे इंदिरानगर, स्वारगेट आठवतो तुम्हाला, बिबेवाडी आठवतो तुम्हाला, बिबेवाडी इंदिरानगर इथंच आहे. आता राहिली किंमत जी आहे 50 लाख रुपये ओनरने सांगितलेले आणि त्यांनी म्हटलं की आम्ही ह्या घरावरती महाराष्ट्र बँकेचा लोन काढलं होतं आणि तो सगळा लोन पेड केलं. तर म्हणजे कुठल्या पण बँकेचे तुम्ही लोन काढू शकतात. अधिकृत बांधकाम वगैरे तसला प्रकार नाहीये. तुम्हाला पेपर वगैरे सगळे क्लिअर भेटणार आहे. किंमत सांगितली मी तुम्हाला, तर तीच किंमत आहे. आता बैठकीमध्ये कमी होत असाल तर भारीच आहे. आणि अजून एक प्लीज एक रिक्वेस्ट करतो की मंडळी, हे जे आहे नो एजंट नो ब्रोकरच्या माध्यमातून आहे आणि तुम्हाला बघा, तुम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला मदत करू शकतात. कवा आत्ता पण तुम्ही करू शकतात. माझ्या पाठीमागचा व्हिडिओ जाऊन बघा, माझा नंबर त्याच्यामध्ये दिलेला आहे. तुम्ही हेल्प करा आणि तुमची डील झाली तर बघा, लोक एवढं कमिशन घेतो, पण तुम्हाला जे वाटत असेल की फुल नाही पाकोळी तुम्ही देऊ शकतात. आणि माझा हा जो व्हिडिओ आहे तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये, व्हॉट्सअपमध्ये, फेसबुकमध्ये, इंस्टाग्राममध्ये शेअर करत राहा. अशीच माहिती या
आपला जो पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे इथं तुमच्यासाठी येतच राहणार आहे. मी तुम्हाला ह्या घराचा संपूर्ण लोकेशन वगैरे सगळं सांगितलं. नवीन घर आहे, मी एवढंच बोलणार की नवीन बांधकाम आहे, कोरे बांधकाम आहे एकदम. आता इथं तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलरचं पण सांगून दिलं, किती एरिया आहे तो पण सांगून दिलं. म्हणजे खालचं 400 धरलं तर किती होणार आहे ते तुमच्यासाठी हा प्रश्न सोडून चाललेला आहे. तर तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की खालचं वरचा आणि किती स्क्वेअर फीट होती ही बिल्डिंग. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगून द्या मला की एवढी स्क्वेअर फीट होती. बघू आपण गेस्ट करू, तुम्हाला किती माहिती आहे की किती भरती ती. ओके, भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनलवरती. आणि मालकांचेच नंबर, मालकांच्याच प्रॉपर्टी आहे इथं आवर्जून येणार आहे. सबस्क्राईब करायचं आणि मालकाचाच थेट नंबर इथं घ्यायचं. इथं टाइमपास नाही, आता इथं डायरेक्टली ओनरचाच नंबर आणि ओनरचीच प्रॉपर्टी. इथं कुठं? पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. आणि ते सगळं आपले बघणारे जे सबस्क्रायबर आहे त्याच लोकांसाठी. भेटू. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.